अमरावती येथे अंजनगाव परतवाडा राज्यमार्ग सावळी रोडवर शेत शिवारात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातील आणि मध्य प्रदेश राज्यासह इतर राज्यातील भाविक लाखो संख्येने आलेत। याच गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या महिला आणि पुरुष यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। महिला पुरुष हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भुसावळ तसेच परराज्यातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहेत। त्यामध्ये 38 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे। ताब्यात घेतलेल्या महिला आणि पुरुष यांच्यावर परराज्यात तसेच महाराष्ट्रामध्ये बरेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत। घटनास्थळी चोरी करण्याकरता आलं असल्याचं या सगळ्यांनी सांगितलेलं आहे। शिवमहापुराण कथेच्या पहिल्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून सर्वांना सतर्क राहण्याबाबत परतवाडा पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात आलं आहे। परतवाडा येथे आजपासून प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा सुरू झालेली आहे। सदर कथेसाठी भाविक आजूबाजूच्या जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। ही संख्या हजारोंच्या घरात आहे आणि ह्यावेळी जी महिलांची गर्दी असते ती सुद्धा लक्षणीय आहे। ह्या महिलांच्या गर्दीमध्ये काही महिला पुरुष हे त्याचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा इतर वस्तू, इतर दागिने, मोबाईल असे चोरण्याचा प्रयत्न करतात। हा आमचा पूर्वीच्या जिथं कथा झाल्या तिथला अनुभव आहे। त्या अनुषंगानं पूर्वतयारी म्हणून अमरावती पोलिसांनी स्थानिक पोलीस स्टेशनचे डीबी पथक, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे डीबी पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथके, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचं पथक असं तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातले सुद्धा पोलीस पथक त्या ठिकाणी साध्या वेशात आम्ही कार्यरत ठेवले आहे आणि ह्या सर्वांच्या मदतीनं ज्या कुठल्या संशयास्पद महिला पुरुष ह्या कथेमध्ये सापडतात, दिसून आढळून येतात, त्यांना आम्ही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन तसा संशय बळावल्यास डिटेन करून पुढील कारवाई करीत आहोत। आज कथेचा पहिला दिवस होता आणि आजच्या दिवशी जवळपास 38 महिला आणि 6 पुरुष आम्हाला अशा संशयास्पदरित्या आढळून आल्या। त्यांना डिटेन करून पुढील कारवाई करण्यात येत आहे। प्रत्येकाचं रेकॉर्ड आम्ही सध्या तपासलेलं नाही, परंतु चेक करून घेऊ आणि जर असेल तर त्या अनुषंगानेच पुढील कारवाई होईल।